बाबा खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोडवा नात्याचा गारवा आनंदाचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. नगराध्यक्ष शरदधराचे भोसल्यांनी अधिकाऱ्यांसह उपोषणस्थळी भेट देत चर्चा केली. पाहूया. माझी ही प्रॉपर्टी आहे. कंज्युमर सोसायटीची ज्या बिल्डरने प्रॉपर्टी घेतली त्या प्रॉपर्टीच्या नकाशामध्ये त्याने आमच्या बॉर्डरला पूर्ण बदल केला. हे मी निदर्शनं आणलं. माझा पहिला 7 वर्षापूर्वी ॲप्लिकेशन त्या ॲप्लिकेशनमध्ये मला नाही मिळाला पाहिजे. आज माझी त्या ठिकाणी बिल्डिंग झालेली आहे. माझी जवळजवळ 1 करोडची माझी एक्सरसाइजसाठी मी बिल्डरची जागा वापरली. आम्ही न्याय मागतो. नगरपालिकेचे मुख्य अधिकारी मला कधी उभे करत नाही. ते न्याय द्यायला पाहिजे. घटनेने त्यांना अधिकार दिलेले आहे. या केबिनमध्ये जे बसवले आहे ते नागरिकांचे ते समस्या सोडवण्याचे आहे. हे समस्या वाढवत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या बिल्डरने हा जो शेवटचा ही बिल्डिंग बांधल्यानंतर ही पूर्ण बिल्डिंग बांधल्यानंतर जो शेवटची मोडणी केली त्याच्यामध्ये थोडक्यात सांगायचं म्हणजे बस होती त्या ठिकाणी गाडी दाखवली. हे बघा ही झोपडी दाखवली. हा न्याय आहे का मला सगळा? हे सर्वे कार्यालयाचा पूर्ण भ्रष्टाचार आहे. आणि नगरपालिकेचे मुख्य अधिकारी सगळे भ्रष्ट कामं करून सगळे पैसे बिल्डर करून घेतात. तर माझा आरोप हे सत्य आहे. कारण जर मला न्याय मिळाला नाही तर मी काय आरोप ऑर्डर आहे पूर्णपणे बदलली आणि तुमच्या मुख्याधिकारी म्हणजे तुमच्या खात्याला त्याला मान्यता दिली. बेकायदेशीर असा बदल केलेला असताना तिला मंजूर नकाशा वेगळा आणि मान्यता नंतर देतात शेवटचा तो वेगळा नकाशा. बॉर्डर बदलली आणि दुसरं हे बघा ही बघ बॉर्डर अशी आहे आणि हा बघा हे बघा दिसतंय इकडे भूगोलला माहिती आहे सगळ्यांना दिसतंय त्यांना. ऐका आणि हे बघा आणि अशा परिस्थितीत या नकाशाला मान्य बांधकामाला परवानगी दिलेली आहे. आमचा उद्देश काय? आमचं नकाशा बदललेला आहे. आमची बॉर्डर बदललेली आहे. आमच्या कम्युनिटी आहे. हे सांगतात प्रत्येक वेळी सांगतात गुन्हे अभिलेखकडे जावा. आता सुद्धा यांनी आम्हाला पत्र दिलं आहे गुन्हे अभिलेखकडे जावं म्हणून. आणि त्याच्याबरोबर हे पत्र देत असताना त्याच्याबरोबर माझ्या चुलत भावाचं पत्र आम्हाला पाठवलं. कशाला? त्याची भीती दाखवली. आणि आम्हाला आमचे सहहिस्सेदाराचं नाव सुद्धा त्यात घुसवलेले आहे. हे इंजिनियर आहे. हे आम्हाला न्याय देण्याचे आहे. हे चुकीचं कामं करतात. मुख्य अधिकारी चुकीचं कामं करतात. तर या नगरपालिकेचा या पत्रासाठी काय उपयोग आहे मला सांगा. तुम्ही प्रॉपर इथले आहे. मला इथे न्याय मिळाला पाहिजे. जर मला आज जर नाही मिळाला ना तर माझं लाईन महिना तर कमी आहे. ते आता 64 वय आहे माझं. 7 वर्ष माझी वाया गेली. ज्या ठिकाणी माझी प्रॉपर्टी उभी राहायला पाहिजे होती तिथे माझी उभी राहिली. माझं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे. नगरपालिका देणार आहे त्या मला ही सगळी चुका झालेली आहे. हे भ्रष्ट अधिकारी आहेत. ते काय हे भ्रष्ट अधिकारी आहेत. मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो. तुम्ही ऐका तुम्ही हे करा. तुम्ही स्वतः लक्ष लागलात ना. तुम्ही अभिलक्ष तुम्ही नावच काढू नका. ते एकदम खरं होत आहे. कधी नाव काढू नका. समजलं काय ते आणि टेपा घालून शेवटी भूमी अभिलक्ष सांगताय तुम्ही. ते बरोबर माप आहेत. 1245 स्क्वेअर मीटरचं हे आहे त्यांचा एरिया आहे. त्यांचं 13.5 पेक्षाही जास्त एरिया वाढवून गेलेला आहे. मॅडम तुम्हाला मी हात जोडून नमस्कार करतो. सांगतो मॅडम बांधकामाला परवानगी दिली आम्हाला. कोकण रेल्वेमध्ये मी उच्च पदावर काम करून इथे आलो आहे. मी ग्रॅज्युएट आहे. ह्याच्यामध्ये काय खाची काय आहे ह्याच्यापेक्षा मला माहिती आहे. आणि हे मला पत्र देऊन प्रत्येक वेळी काय ना माझ्या 60,000 रुपयाची मी झेरॉक्स घालवलं आहे. झेरॉक्समध्ये मला सांगा मी काम काढून मी नोकरी केली आणि ह्यांच्याकडे सर्वांचे पाहिजे. मला सांगा तुम्ही हे कोण लागून गेलं माझं? आणि मॅडम ऐका आमच्या घरात पाणी येतं लायकी नाही बसायची.
पावसात आणि आता 2022 पासून नगरपालिकेकडे मी अर्ज करते, जिल्हाधिकाऱ्यापर्यंत अर्ज केला. त्यांनी आत्ता मला उत्तर काय दिले माहिती आहे, त्यांनी बिल्डरला जाऊन त्यांच्याबरोबर बोला, हा नकाशा बांधकाम बदल एका पाण्याचा भ्रष्टाचार प्रश्न केला. कोणाचा? मॅडम हे फोटो तुम्हाला सांगताय, साहेब, तुम्हाला एवढं बांधकाम झालेलं आहे. सगळे हे नकाशे बांधकाम आहे. दिसत नाही आहे का? मान्यता हे बांधकाम नकाशा दिसत नाही आहे. सोय नाही का काय तुम्हाला इथे? नाही हो मॅडम, तुमचे हे काय? फोटो सांगतायत हे तुम्हाला. काय काय कुठं का सगळे बोलतात सगळे? तुम्ही पण नावच काढू नका तुम्ही. सगळी गव्हर्नमेंट ऑफिस करत प्राधिकरणाचे दोन्ही अभिलेख आहेत. काय म्हणजे आता सगळ्यांच्या समोर मला एवढंच आहे का? एक त्यांची शंका आहे ना, हे सगळे नकाशे वगैरे नकाशांचा प्रश्न नाही आहे. बांधकामाबद्दल बोला, नकाशाबद्दल बोलू नका. तुम्ही दुसऱ्या ठिकाणी वळवताय. बांधकाम काय बांधकाम आहे, आक्षेप काय आहे, खुले क्षेत्र. खुले क्षेत्र म्हणजे आता हे 40 गुंठ्याच्या प्लॉट, 40 गुंठ्याच्या वरती असेल तर ओपन क्षेत्र. खुले क्षेत्रमध्ये हे आता येणे आदेशाचा नगरपालिका तुमचं म्हटलं मी खुलासा करतो. मॅडम ऐका, हे ना जेवढं बांधकाम केलं ना तेवढं खुलं क्षेत्र ठेवायला पाहिजे. हे ऑर्डर आहे आणि बांधकाम एवढंच येणार. हे बघा, हे बघा, हे बांधकाम हे खुलं क्षेत्र 800 ठेवायला पाहिजे हे बघा. आणि 800 मध्ये बांधकाम केलं. नाही नाही, एवढं खुलं क्षेत्र हे बघा मॅडम, एवढं खुलं ऐका, उडी देतो इथं तळ्यामध्ये हे बघा, हे खुलं क्षेत्र एवढं खुलं क्षेत्र ठेवायला पाहिजे आणि बांधकाम एवढं झालं पाहिजे. कशाला चालवता नगरपालिका? ऐका, कशाला आणि हे बांधकाम एवढं झालं हे ऑर्डर द्यायचा हे म्हणजे बघा, तिथे 1245 मध्ये 1245 मध्ये 800चं बांधकाम केलं आहे. 800 सोडायला पाहिजे ओपन आणि माझी जागा त्याच्यामध्ये कॅप्चर केली. माझं 1 करोडचं नुकसान केलं. होती काय बिघडल्या? अरे एनी ऑर्डर काय एनी ऑर्डर निवडून नाही. फक्त मी आणलेलं आहे मर्यादा. नाही, हे काय निवडून असं नाही. हे काय निवडून हे बघ, एनी ऑर्डर लॉ नको मॅडम. हे बघा. एनी ऑर्डर बघा, लॉ वगैरे काही नाही, काही बघायची हे गरज बघा नाही. इथे. आणि 1245 हे बघा इथं दिलेलं आहे 1245 हे बघा. बांधकाम परवाने आणि येणे हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. टेक्निकली आपल्याला ही गोष्ट वेगळी आहे, ही गोष्ट वेगळी आहे. तुम्ही आता ही बिल्डिंग बांधायला करता तिथे बांधणार. तुम्हाला माहिती तुम्ही मला सांगा तिथे मला बांधणार का? हे बघा, काही इथेच बंद बांधणार? हे बघा मॅडम, एवढी जागा काही पण ठेवता तुम्ही. एवढी जागा ओपन ठेवायला पाहिजे बिल्डिंग मध्ये तिथं. असं एने ऑर्डर आहे. प्रांत अधिकाऱ्याची order लबाड आहे. बोलतो ऐका 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 8 ते 5 स्क्वेअर फीट आम्ही सुखाने जगत होतो, तुम्ही आमची वाट लावली. 7 वर्ष झालं झोप नाही आम्हाला. तुम्हाला एकही ऑर्डरची गरज नाही सर. 1245 मॅडम, ह्या बिल्डिंगच्या अर्धी परमिशन होती, त्यांनी पूर्ण बिल्डिंग बांधली. हा मुलीचा आहे आणि त्याच्यामध्ये माझी अतिक्रमण करून हे बघा, ही प्रांत ऑफिस उपविभागीय अधिकारी यांची परवानगी आहे. यांनी किती बांधकामाला दिलेले आहे बघा, 397चं बांधकाम आहे आणि रस्त्याला सुद्धा जागा सोडलेली नाही. नकाशा जो मंजूर केलेला आहे तुम्ही तुमच्या ऑफिस म्हणून रस्त्याला सोडलेली आहे, बेकायदेशीर बांधकाम आहे. ही ऑर्डर बांधकामाची ऑर्डर नाही. खुले क्षेत्रामध्ये बाहेरच्या साईड मार्केटचा जो एरिया आहे तो खुले क्षेत्र आहे. हे जे खुले क्षेत्र म्हणतायत त्या गल्ली वेगवेगळे आहेत. या आधारे नकाशा तयार केलेला आहे. या आधारे बांधकामाला परवानगी द्यायची आहे. हे काय इंजिनियर बनवतो, प्रांत अधिकारी नकाशे बनवत नाही. काम काय? मॅडम
तो बरोबर आहे पण ते हे आमचं काम नाही काय तुमचं काय काम आहे काय काम आहे ते मला सगळं नाही आकाशात एवढं गणित दिसलं पाहिजे तुम्ही सही करता ना ते तुमच्या बनवणार लेटरवर की नाही, कुणाला तरी आज तुम्ही इथे हजर विचारायचं. राहिला काय काम आहे तुमचं नगरपालिकेमध्ये आणि दुसरं ह्याच्याबद्दल काय सांगा ते कंपाऊंड काय वॉल ते बांधलेली आहे हसवून त्यावर स्वीकारायचं पाच काम आहे. वर्ष मी आता हे करते अर्ज करते हा म्हणजे तीन ही गोष्ट आणि मेन वेगवेगळी राधिका हे दोन्ही गोष्टी मिक्स करते प्राधिकरण वेगळं नाही मॅडम मी मॅडम मॅडमच बोलतो मेकअप करून केअर क्रिएट करतो हे दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही जाण्यावर या अनेक वेळा साईडवर या साईडवर या अनेक वेळा साईडवर या म्हणजे तुम्हाला समजा दोन इंजिनियर येऊन गेले तुम्ही साईडवर या तुम्हाला त्यांचा जो आक्षेप आहे त्या सेम गोष्टी त्या एकदम वेगवेगळ्या गोष्टी या दोघांचा काहीही संबंध नाही मेने ऑर्डर ही वेगळी बरोबर आहे आहे आणि त्यांनी बिल्डिंग प्लॅन हा सांगितलं वेगळा बरोबर आहे आहे मग आता ऐका, बांधकामामध्ये तुमची काय त्यांनी भूमिका बरोबर आहे सांगितले बांधकामामध्ये तुमची याचा काय आणि याचा संबंध पालिकेची काय भूमिका बोला ठेवायला पाहिजे पण यांनी बोला, बोला, ठेवलेलाच हा क्लॉथ सांगितलं नाही ना हे तुम्ही. नुसतं कागदोपत्री भूमिका काय आहे? ठेवलंय आणि प्रत्यक्ष त्यांनी जादा बेकायदेशीर बेकायदेशीर सगळं बांधकाम केलं बांधकामाला आता बोलत नाही आणि ते. याच्यावर हे काहीच करू शकत नाही हे खोटा बोलतायत खूप वेळा माझ्या आधी पण दोन इंजिनियर होते हो, सगळे इंजिनियर भ्रष्ट आहे तुमचे सगळ्यांनीच तुमची केलेलं आहे. नगरपालिका भ्रष्ट आहे मी आरोप करतो हे आता नवीन आले म्हणून यांच्याकडे नवीन बॉडी आहे म्हणून आम्ही यांच्याकडे न्याय मागायला इथं बसलोय आता हे काय तुम्ही न्याय ऑफिसर देतात ते लोक बघूया. इथले निधी आम्ही घेऊन जाता स्थानिक तुम्ही बाहेर नागरिक आहोत मॅडम 100 करोड तुम्ही उचलता माझा आरोप आहे माझ्यावर केस नका आमची बिल्डिंग सुद्धा निश्चित झाली करून नाही. दाखवतो. आम्ही बिल्डिंग बांधू शकलो नाही मूळ घर बांधू शकलो नाही रिटायरचे पैसे आमच्या दुसऱ्या ठिकाणी गुंतवावे लागले हे पूर्णपणे हे बघा हे पूर्णपणे खोटं सांगताय खोटी पत्र काय ते 8 वर्ष आले म्हणजे मला संपलं. खोटं पत्र दिलं बिल्डरकडे जा आणि तुम्ही त्यांच्याशी बोला आणि हा प्रश्न मिटवा म्हणून सांगतायत हे ऐका तरी ही पद्धत झाली नागरिकांना नाही, तुम्ही काय भेट हो, द्या. तुमचं मॅडम तुम्ही भेट द्या बघा हे करा तुम्ही काय ते तुम्ही साईडवर भेट द्या नाही कोणाला तरी बोलायचं नाही नाही साईडवर आमचे लोकल लोकांनी यायचं आम्ही काय प्रॉब्लेम असं आम्ही दाखवतो आमच्या गव्हर्नमेंटची माणसाची काय लोकल लॉबी नाही यायचा बॉडी नाही यायचा माहिती देऊ नका हे वेगळं ते वेगळं याच्या आधारावर असं लोक तुम्ही